नगर परिषद रामटेकचे किसान चौकातील सुलभ शौचालयाचा महिला शौचालयात नगर परिषद रामटेक तर्फे दारू पिणाऱ्या लोकांसाठी मोफत दारू पिणाऱ्यांसाठी थंड पाण्याचे बॉटल्स, फ्रीज, डिस्पोजलची व्यवस्था करण्यात आली आहे। लगतच्या वाईन शॉपमधून घेऊन या आणि या सुलभ शौचालयात बसून बिनधास्त प्या। नगर परिषद आपल्या पाठीशी आहे। देशातील रामटेक नगर परिषद एकमेव अशी नगर परिषद आहे ज्यांनी दारू पिणाऱ्यांसाठी अशी सुंदर व्यवस्था केली आहे। त्यासाठी रामटेक नगर परिषदच्या मुख्याधिकारी, नगर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती आणि सत्ताधारी पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या कामकाजावर काँग्रेस नेते रमेश कारमोरे यांनी उपरोधिक आभार मानले आहेत। मग समजा ऐकले जमा ते बाहेरचे आहेत ते जमा करतो। नगर परिषदेचं सुलभ शौचालय आहे ते भेदे गॅरेज समोरचं शौचालय आहे। तिथे लोकांना टॉयलेट बाथरूमसाठी सुविधा झाली पाहिजे, त्याच्यामुळं आपण ही व्यवस्था नगर परिषद असताना केली होती। मात्र दुर्दैवानं सांगावं लागते की आता हा दारूचा अड्डा बनला आहे। हे ऐन चौकातला इथं फ्रीज आहे, पहिलं असं शौचालय देशातलं की जिथं फ्रीज आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, दारूची व्यवस्था आहे आणि या सगळ्या दारू प्यायचा हा अड्डा बनला आहे सुलभ शौचालय नगरपालिकेचा। मुख्याधिकारी नगर परिषद रामटेक आणि मुख्याधिकाऱ्याची आणि नगर परिषद रामटेकचे पदाधिकारी सन्माननीय जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निवडून पाठवले आहेत त्यांच्याकडे नगरपालिकेची जबाबदारी दिली आहे। त्यांना कदाचित पैसे खाण्यापासून किंवा कमिशन खाण्यापासून फुरसत नाही आहे, म्हणून त्यांना हा असे गैरप्रकार दिसत नाही। अशा पद्धतीनं हे शौचालयाच्या आतमध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या शौचालयात हे असे प्रकार सुरू असताना मुख्याधिकारी कुठे गायब आहे, नगराध्यक्ष कुठे आहेत, उपाध्यक्ष कुठे आहेत, नगरपालिकेचे जे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक कुठे आहेत, हा प्रश्न आम्ही पडताय की महिलांचं शौचालय आहे त्यामध्ये अशी व्यवस्था आहे। आता ही फ्रीज, पाण्याच्या बॉटला, दारूच्या बॉटला, म्हणजे नगरपालिकेनं रामटेक नगरपालिका महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे जिने व्यवस्थित दारू पिण्याचे अड्डेची व्यवस्था रामटेक नगरपालिकेनं सर्वसामान्य लोकांसाठी करून दिली आहे आणि ते महिलांच्या शौचालयात केलेली आहे। म्हणजे याच्यावरून नगरपालिका किती निष्क्रिय आहे आणि नगरपालिका कशी झोपली आहे आणि नगरपालिकेचं लक्ष फक्त कसं कमिशन खोरीमध्ये आहे। लोकांशी त्यांना काही घेणदेण नाही, लोकांच्या सुरक्षेची काही घेणदेण नाही, लोकांच्या स्वच्छतेची काही घेणदेण नाही किंवा अवैध धंद्याची काही घेणदेण नाही। त्यांना फक्त कमिशन खाणं आणि ठेकेदाराकडून पैसे मागणं, राखी तलावातून पैसे खाणं, स्विमिंग पूलातून पैसे खाणं, स्वच्छतेच्या नावानं पैसे खाणं, JCPच्या नावानं पैसे खाणं आणि ठेकेदारीतून पैसे खाणं, याच्याशिवाय दुसरं काम नगरपालिकेत आता सुरूच नाहीये। माझी माहिती वाटलं लागतं